इगतपुरी भाऊली खू येथील रुपाली जाधव यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार। जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय। या सोहळ्यात इगतपुरी तालुक्यातील भाऊली खू येथील ग्रामपंचायत अधिकारी रुपाली नामदेव जाधव यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला रुपाली जाधव यांचे कुटुंबीय विशेष उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक व उत्साहवर्धक वातावरण लाभले। गेल्या काही वर्षात गावाच्या सर्वगीण विकासासाठी रुपाली जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे। गावातील स्वच्छता अभियान, पाणी व्यवस्थापन, कचरा संकलन, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, डिजिटल नोंदी व्यवस्थापन, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना सेवांचे वेळेवर वितरण या क्षेत्रात जाधव यांनी कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकसहभागाने काम केले। ग्रामस्थांचा विश्वास जिंकत ग्रामविकासाला त्यांनी नवी दिशा दिली। कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते रुपाली जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फटोळ हे अधिकारी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुपाली जाधव यांच्या या सन्मानामुळे इगतपुरी तालुक्यात आणि भाऊली खू गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। हा पुरस्कार ग्रामीण विकासासाठी अधिक उत्साहाने व समर्पणाने कार्य करण्यास प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त होते। आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सर फार मोलाचा वाटा आहे आणि नक्कीच आनंद आहे की नॅशनल पंचायत अवॉर्ड असो, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असो, इतर कोणत्याही विभागाचं काम करत असो सर, आमचे ग्रामपंचायत अधिकारी कधीच नाही म्हणत नाही सर। आपल्या RDD विभागाचे जे काही स्पर्धा असो किंवा अभियान असो सर, इतर डिपार्टमेंटचं काही फारसं सहकार्य आम्हाला मिळत नाही। मला सांगतात, मी म्हणते तुम्ही येऊन पुढे सरांशी बोला, जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, पण सर पुढे पण येत नाही। सगळ्याची काम तर करत राहतातच, पण इतर विभागाचं आत्ता लेटेस्ट आपलं झालेलं आदि कर्मयोगी अभियान सर, मी 2 दिवसामध्ये सर, अभिमान आहे मला की मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून काम करते सर। 2 दिवसामध्ये मी यांना टार्गेट दिलं सर आणि साधारणतः 846 व्याप आपण 2 दिवसात रात्रभर जागून आपली विस्तार अधिकारी असो, ग्रामपंचायत अधिकारी असो, माझे आपले सरकारची लोक असोत किंवा पेसाची लोक असो सर, सगळ्यांनी दिवस रात्र काम करून सर नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेण्यामध्ये सर सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे। आता सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, घरकुलाचं प्रचंड काम आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे सर। आपणही बऱ्याच लोकांशी हितगुज साधलं आणि त्यातही यातले जवळजवळ सर 150 लोक अशी आहेत की ज्यांना प्रत्येकाला वाटतंय की 5 कोटीचं बक्षीस आम्हाला मिळावं। तर सर आतापर्यंत सगळ्याच अभियानामध्ये आपण अग्रस्थानी होतो सर आणि या सगळ्यांच्या वतीने मला माहिती नाही सगळे किती तयार आहेत, पण सगळ्यांच्या वतीने मी आश्वासन देते सर, आपण ग्रामपंचायत स्तर, पंचायत समिती स्तर आणि जिल्हा स्तर या तिन्ही याच्यामध्ये नाशिक जिल्हा अग्रस्थानी राहील यासाठी आम्ही 100 नाही 200 नाही 1000% प्रयत्न करू। महिने मी महसूल विभागात पण होतो आणि आता 4 महिने झालं आपल्या ग्रामविकास विभागात आहे। एक गोष्ट मला प्रचंड एक अभिमान वाटतो की जी शिस्त आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आहे ती अनपॅरलल आहे, ती खूप चांगली आहे। याचं एक उदाहरण म्हणजे त्या दिवशी आपल्या बिल्डिंगचं नवीन उद्घाटन होतं, तेव्हा आम्हाला ग्रामसेवकांना बोलवायचं होतं, पण आम्हाला एक भीती होती की जर हे भरलं ग्राउंड म्हणजे इथला जो पॅसेज भरला तर मग लोकांना बाहेर कसं काढायचं। पण मला सांगायला आनंद वाटतो की एक मेसेज फक्त आम्ही ग्रामसेवकांना दिला की आता भरलेलं आहे, आपण पलीकडे जावा। एकानेही तक्रार न करता शांततेत सगळे लोक आपले पलीकडे गेले। याच्यावरून दिसते की नाशिक जिल्ह्यातले जे आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत अतिशय शिस्तबद्ध आहेत। त्यामुळे त्या दिवशीच आम्ही ठरवलं की जर पहिला कार्यक्रम आपला नवीन बिल्डिंगमध्ये करायचा तर या सर्व आपल्या कुटुंबासोबत करायचा, म्हणून आचारसंहिता लागेल किंवा बाकीच्या काही गोष्टी होतील, पण म्हटलं त्याच्या आधी आपण कार्यक्रम पूर्ण करून घ्यायचा। आणि त्याच्यासोबतच मी इथं तुम्हाला एक प्रॉमिस पण करायला आलोय की इथून पुढे
हे सगळे जे आपल्या कुटुंबाचे कार्यक्रम होतील ते रेग्युलर होतील, त्याच्यात कुठलाही खंड पडणार नाही, जे काय असेल रेग्युलर होईल. दुसरं की नाशिक जिल्हा हा पुरस्कारांचा जिल्हा समजला जातो. याचं कारण मला त्या दिवशी समजलं. म्हणजे आपल्या समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्याला वेबसाईट बनवायच्या होत्या. आपण फक्त एकच मेसेज दिला मी त्या दिवशी उपमुख्य कार्यकारी मॅडमला की आपल्याला वेबसाईट बनवायच्या आहेत, आणि 15 दिवसांनी मी जस्ट आढावा घेतला तर आपल्या 100% वेबसाईट बनून रेडी होत्या. मला बाकीच्या सीओचे फोन आले, माझे जे सिनियर्स आहेत किंवा बॅचमेट, की तुम्ही एवढं कसं केलं. तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या सर्व ग्रामसेवकांनी पर्सनली लक्ष घालून वेबसाईट किंवा बाकीच्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवल्या. म्हणजे माझ्याकडे तर एक वेंडर पण आले होते, त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सर्वांना ग्रामपंचायतींना वेबसाईट बनवतो. मी त्यांची वेबसाईट बघितली आणि आपले दिंडोरीचे कुठले ते ग्रामपंचायत होती खडक सुकेरीची वेबसाईट त्या सॉफ्टवेअर इंजिनियर पेक्षा चांगली बनवलेली आहे तिथली. तर असे आपला एक स्ट्रेंथ वाली लोक आहेत. आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आता इथून पुढे एक आपण कुटुंब म्हणून काम करूया. काही गोष्टी आहेत की आपल्यात थोडेसे एकमेकांमध्ये थोडीशी स्पर्धा आहे किंवा एकी नाहीये, पण जेव्हा नाशिक जिल्हा म्हणून आपल्याला पुढे जायचंय, पुरस्कारांचा जिल्हा पुढे जायचंय, तर ग्राउंडवर काम करणाऱ्या मंडळींची एकी पाहिजे. म्हणजे उद्या प्रधानमंत्री महोदयांनी जरी सांगितलं की ही गोष्ट करायची तरी शेवटी करावी, आणि त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचीच आहे. शेवटी त्यांनी केलं तर मग आपल्याला पुरस्कार भेटणार आहे. जसं की आपला पंचायत समृद्ध राज अभियानचा पुरस्कार आहे, जिल्ह्याला तेव्हाच पुरस्कार भेटणार आहे जेव्हा सर्व गावांचं एव्हरेज चांगलं येणार आहे. सर्व गावांचं एव्हरेज तेव्हाच चांगलं येणार जेव्हा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी अतिशय जिकिरीनं काम करतील. तर मला अशी अपेक्षा आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, की नाशिक जिल्ह्याला आपण आता, मी मागं पण बोललो होतं की आतापर्यंतचे पुरस्कार म्हणजे आपण 9वी पर्यंत पहिलं आलेलो आहे. पंचायत समृद्ध राजचा पुरस्कार म्हणजे आपल्याला 10वीच्या बोर्डात पहिलं यायचंय. तर मला सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून प्रॉमिस पाहिजे की आपण जीव लावून येते पुढचा 1.5 महिना काम. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झालेला आहे व संपन्न देखील पार पडलेला आहे. तर इथे 15 गावांमधील ग्रामपंचायत अधिकारी निवडून झालेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत रुपाली जाधव मॅडम. इगतपुरी तालुका भावली खुर्द इथल्या त्यांनी विकास केलेला आहे आणि अनेक महत्त्वाची कामे त्यांनी केलेला आहे. आणि हा पुरस्कार नाशिकचे लाडके IAS ओमकार पवार साहेब यांच्या हस्ते पार पडलेला आहे. तर त्यांनी गावाचा कशा प्रकारे विकास केला व कोणते कोणते कामे त्यांनी केलेले आहेत, तर याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मी रुपाली जाधव अगोने, ग्रामपंचायत अधिकारी भावली खुर्द, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आज मला इगतपुरी तालुक्यातनं आदर्श ग्रामपंचायत अधिकारी हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी खूप मनस्वी आनंद होत आहे, कारण मी केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने माझ्या कामाचे मूल्यांकन करून मला हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समितीचे प्रशासन व माननीय गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच आज हा पुरस्कार स्वीकारताना मला सांगावेसे वाटते की मी हे काम करत असताना गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ व माझ्या बरोबर काम करणारे माझे कर्मचारी यांचे देखील आभार. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम मी करत असताना मला माझ्या कुटुंबाकडूनही तेवढाच हातभार आहे, त्यामुळे मी हे करू शकते. जसे म्हणतात ना, एका पुरुषामागे एक स्त्री असते, तसेच माझ्या मागे माझे पती हे खंबीरपणे उभे असून त्यामुळेच मी हे काम. मी भावली खुर्द येथे गेली 3 वर्षापासून कार्यरत असून सर्वप्रथम मी गेल्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजना व जनसुविधा यांच्या कन्व्हर्जनमधून मी ग्रामपंचायत कार्यालय प्रशस्त अशी इमारत सर्वप्रथम उभी केली, की जी आज गावामध्ये एक कौतुकाची छाप म्हणून गावाकडनंही मला त्या वास्तूबद्दल कौतुक मिळतेच. तसेच सदर ग्रामपंचायत कार्यालयासाठी मला आत्ताच अलीकडेच एक ISO मानांकन देखील मिळालेलं आहे. तसेच शाळा असो, शाळेमध्ये MRGS मध्ये मी जे रोजगार उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये मी शाळेचं वॉल कंपाऊंडचं काम, मॉडेल स्कूल अंतर्गत जी शाळा आहे त्याचं वॉल कंपाऊंडचं काम, त्याच्यानंतर पेव्हर ब्लॉकचे काम करून MRGS मधून माझं जे गावातलं लोकांना रोजगार आहे त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे. तसेच जी
आमच्या ग्रामपंचायतीच्या करून मी जुहू लायन्स क्लब या संस्थेला पत्रव्यवहार करून जवळजवळ 11 खोल्यांची एक प्रशस्त इमारत मंजूर करून घेतली व सध्या तिचे कामही चालू आहेत. त्याचप्रमाणे एक अतिदुर्गम अशा वाड्या आहेत भावलीच्या, तिथे मी एक ज्ञान प्रबोधिनी संस्था पुणे यांच्याकडनं 15,000 लिटरच्या 2 टाक्यांचं काम केलेलं आहे. तसेच ज्या कुटुंबाकडे लाईट नाहीये, जिथे लाईटची व्यवस्था पोहोचलेली नाहीये, अशा ठिकाणी मी 50 कुटुंबांना 50 सौर दिव्यांचे वाटप सदर संस्थेमार्फत CSR फंडातनं केलेलं आहे. तसेच गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन ही कामेही पूर्ण केलेली आहे. 15वा वित्त आयोग पेसा निधीतनं गावामध्ये जे गटारी आहे, उघड्यावरील गटारी, त्याही बंदिस्त गटारींचे काम केलेले असून, तसेच गावामध्ये जे पाणी पुरवठाचे विहिरी आहे असो, सदर आरोग्याचा काही प्रश्न असो, त्याही मी ते वेळोवेळी व्यवस्थित केलेले आहे. तसेच ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ज्या महिला आहेत, सदर महिलांचे बचत गट तयार करून त्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, बँकेकडनं लोन त्या पद्धतीने पण हे केलेलं आहे. तसेच गावामध्ये 176 घरकुलं मी मंजूर करून ते पूर्णत्वास नेले आहेत. तसेच गावातील ज्या महिला आहेत त्यांची वेळोवेळी HB तपासणी असेल, त्यांना कुटुंब कल्याणविषयी कार्यक्रम असेल, वेळोवेळी राबवून महिलांचे आरोग्य कसे सुधारेल याकडेही लक्ष दिलेले आहे आणि त्या पद्धतीने कामं केलेली आहेत. तसेच जे भावली खुर्द गाव आहे ते एक आदिवासी गाव असून वेळोवेळी सर्व लोकांपर्यंत शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या वेळोवेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करून त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नशील राहील. नक्कीच मॅडम, तुम्ही जे काम केलेले आहे त्याची पोचपावती नाशिक लोकशाही न्यूजला मिळालेलीच आहेच, त्याबद्दल काही वाद नाही. तसेच आपण बघू शकतो की माननीय मुख्यमंत्री यांच्या अंतर्गत समृद्ध पंचायत राज अभियान देखील चालू झालेले आहे आणि मॅडमनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे कामाची सुरुवात आधीपासूनच केलेली आहे. तर त्यांनी कोणकोणते कामे या अंतर्गत ते पार पाडत आहेत त्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू झाल्यापासूनही गावाने ग्रामपंचायतीने वेगवेगळे जे क्रायटेरिया आहे ते पूर्ण केलेले असून 100% थकबाकी वसुली, त्यानंतर ज्या काही योजनेच्या ज्या काही बाबी आहेत त्या ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करून सदर योजनेमध्ये 100% सहभाग नोंदवून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न गावात आणि गावाचा सर्वांगीण विकास करेल. नक्कीच मॅडम, तुम्ही जे कार्य करत आहेत ते चांगलेच आहे आणि या अंतर्गत तुम्ही गावाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही याची आपण नोंद घेतलेली आहे व येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी मॅडमांना व त्यांच्या सर्व टीमला नाशिक लोकशाही न्यूजकडनं अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.